मनीषा बोंदरे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। कांग्रेस के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार ने आज हुए विधान परिषद के चुनाव में जीत का दावा किया है। उन्होंने कहा कि कई माध्यमों से कहा गया था कि कांग्रेस के वोट बटेंगे, लेकिन ये सभी अफवाहें थी। सभी ने कांग्रेस का साथ दिया है और चुनाव में भी कांग्रेस ही जीतेगी। कांग्रेस के 3 उम्मीदवार चुनकर आएंगे। उन्होंने आगे कहा कि राज्य में सत्ता परिवर्तन की हवा तेज है, ऐसे में सभी विधायकों को विश्वास है कि वही चुनकर आएंगे। आज झालेल्या निवडणुकीमध्ये ज्या अफवांना पेव आला होता, काँग्रेसची मतं फुटणार, सकाळपासून काही चॅनलनी सूत्र म्हणून माहिती दिली, ती धांदात खोटी ठरणारी आहे। काही लोकांची नावं घेऊनही बातमी झाली, ज्यामध्ये अंतापूरकर असतील, आमचे झिशान असतील, यांच्या संदर्भात जे काही अफवा होत्या, आज त्यांनी प्रत्यक्ष ऑफिसमध्ये येऊन सर्व वरिष्ठांच्या भेटी घेऊन काँग्रेस बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसला मतं दिली। काँग्रेसला आता कोट्यापेक्षा कितीतरी अधिकची मतं मिळाली। त्यामुळे काँग्रेस एक मजबूतीनं, ताकदीनं या निवडणुकीला सामोरं गेली आणि 3ही उमेदवार महाविकास आघाडीतील, यामध्ये काँग्रेसचा पाठिंबा प्रचंड मोठा राहिलेला आहे। कुठेही काही झालं नाही, उलट महायुतीच्या मतांना शेण लागल्याची माहिती आहे। ते आता निवडणुकीच्या झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर निकालाच्या वेळेस स्पष्ट होईल, कोण कितना पाणी में है आणि कोणाची मतं फुटली हे आता तुम्हाला काही तासानंतर दिसेल। परंतु अफवाचा बाजार करून एखाद्या पक्षाची बदनामी करणं हे काही कुठल्याही राजकीय पक्षाला आणि कुठल्याही माध्यमांना हे योग्य वाटतं का, याचा विचार सुद्धा आपण सर्वांनी करावा, अशी माझी विनंती आहे। याचं कारण राज्यामध्ये सत्ता बदलाचे वारे जोरात आहेत। सर्व आमदारांना विश्वास आहे की महाविकास आघाडीची सत्ता येणार। ज्यावेळेस 31 खासदार निवडून आले त्यानंतर सत्ताधाऱ्यांमधील अनेक आमदारांमध्ये चलबिचल आहे, अनेकांना आमदारकी धोक्यात वाटते आहे। त्यामुळं त्यांतील अनेक जण यावेळेस वेगळा निर्णय घेतील, हे मतदानातून स्पष्ट होईल।